ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो ना, तर आमचं एकत्र येणं एकमेकाला उत्तेजन देणार असायला पाहिजे. काय देणार? उत्तेजन देणार असायला पाहिजे. आपण सर्व देवाच्या राज्यातील कामकरी आहोत, बरोबर आहे ना? आणि जर काम करतो ना, तर एकमेकाच्या सेवा कार्यामध्ये देखील सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये आम्ही असणं गरजेचं आहे. आणि ही पास्टर फेलोशिप आहे. अजून एक विनंती असेल, भविष्यामध्ये इथून पुढे जेही सेवक तुमच्याकडे वचनाच्या सेवेला येतील ना, त्यांचं समर्पण पाहत जा, त्यांचं आध्यात्मिक जीवनही पाहत जा. आणि जर खरोखर त्यांचं जीवन देवाच्या राज्यासाठी लाभदायक असेल तर त्यांना बोलवत जा, जेणेकरून आमचे आध्यात्मिक काय होईल, वाढ होईल. अनेकदा आपण मंडळ्या रोपण करतो, आपण मंडळ्या चालवतो, आणि जर त्याच्यावरच जर उत्तम आपलं शिक्षण मिळालं तर तेच आपल्याला आध्यात्मिक वाढ करणारं ठरेल. बरोबर आहे काय? नाही तर मोकर काही घेण्यामध्ये, मोकर हे डोक्यामध्ये जास्त साचवण्यातही काही मजा नाही ना. बरोबर आहे का नाही? जे युजफुलच नसेल ते घेण्यामध्ये काय फायदा आहे? बरोबर आहे ना? आणि म्हणून या ठिकाणी महत्वाची गोष्ट मी पाहतो ती हे, देवाच्या राज्यामध्ये पुढारी किती आहेत याला कधीच महत्व नसतं, परंतु कसे आहेत याला खूप मोठं महत्व आहे. कसे आहेत याला खूप मोठं महत्व आहे. जवळपास 10-15 वर्ष मंडळी छळातून जात आहे, सेवक छळातून जात आहे, परंतु इतके दिवसामध्ये मी शरीराने असं आहे, परंतु मला बर्डन कधीच नाही आलं बाहेरचं वातावरणामध्ये उष्णता जास्त आहे म्हणून. का माहिती का? कारण ज्यावेळेस वचनाची परिपूर्ती जीवनात येते ना, ती आमच्या अंतःकरणातील भीती घालून देते. बरोबर आहे ना? मग भलेही राज्य कोणाचं आहे का रोमचं आहे त्याचा आमच्या जीवनावर परिणाम होत नाही, कारण आम्ही एका विशिष्ट उद्देशासाठी बोलवलेले लोक आहोत. बरोबर आहे ना? प्रेषितांनी आपले प्राण दिले, ते मेले, परंतु त्यांनी माग पाहिले नाही, कारण त्यांनी नांगराला हात घातला होता. आणि म्हणून या दिवसामध्ये आमच्याही जीवनामध्ये हे ध्येय असायला पाहिजे, जगणे मला ख्रिस्त आणि मरण मला लाभ. बरोबर आहे ना? केव्हा होईल? ज्यावेळेस एक परिपूर्ण ख्रिस्ताचा किंवा देवाचा अनुभव जीवनात असेल ना, त्यावेळेस आमच्या जीवनातली भीती निघून जाईल, आणि ख्रिस्तासाठी मग आम्ही घरात असो, दारात असो, चव्हाट्यावर असो, गल्लीत असो, बोळात असो, खेड्यात असो किंवा शहरात असो, वातावरणाचा परिणाम आमच्यावर होणार नाही, परंतु आमच्या असण्याचा परिणाम परिस्थितीवर नक्कीच झाल्याशिवाय राहणार. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये प्रेषित पौल ज्यावेळेस मला समजला ना, एक एक वाक्याला खूप खोली आहे. देवबाप अनेकांना कृपा पुरवो, अनेकांना कृपा पुरवो. नक्कीच आजचा दिवस तुमच्या जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण असेल. कारण ज्यावेळेस कुठं मी जातो ना, माझी अपेक्षा असते की तिथं देव उंचावला जायला पाहिजे. आमच्यामध्ये काय ते दुय्यम आहे. प्रेषित पौलही म्हणतो, जे काही मी ते देवाच्या कृपेमुळे आहे. आपणही जे काही आहोत कोणाच्या कृपेमुळे आहोत? देवाच्या कृपेमुळे. म्हणून 2026 मध्ये एका मोठ्या हंगामाची तयारी करा. हालेलुया. एका मोठ्या हंगामाची काय करा? तयारी करा. आणि जिथं नकारात्मकता येते ना, तिथं सैतान कार्य करतो. परंतु प्रेषित पौलाकडून पाहिलं ना, तो म्हणतो संकट माझी वाट पाहतात, संकट, आणि मी त्या संकटाचा अभिमान बाळगतो म्हणतो. बरोबर आहे ना? आणि जिथं सुवार्तेची हौस असते ना, एखाद्या जर वरातीत नाचणाऱ्याची हौस असली ना, त्याला वरातही समजत नाही, त्याला कुठेही पण तो नाचणार, कारण त्याला ती हौस आहे. तसंच सेवकामध्ये हौस असायला पाहिजे. आता मूळ विषयाकडे येऊया. 6 वचन कोणीतरी पुन्हा एकदा वाचा. कारण आता माझे अर्पण होत आहे. बस. कारण आता माझे अर्पण होत आहे. म्हणजे त्याला माहित होत एक ना एक दिवस माझा शेवट असणार आहे. बरोबर आहे ना? एक ना एक दिवस माझा शेवट असणार आहे. पत्रामध्ये लिहिलंय, प्रभूचा सेवक म्हणतो, ज्याने स्वतःला सेनेत दाखल केलं ना, काय म्हटलंय? ज्याने स्वतःला कशामध्ये दाखल केलं, त्याने आपल्या धन्याला संतोषी व्हावं. बरोबर ना?
मग जर आमची निवड परमेश्वराने एक सैनिक म्हणून जर केली ना, इथं प्रेषित पौल म्हणतो माझा प्रयाणकार काय झालाय, जवळ आलाय. म्हणजे जाण्याचा काळ जवळ आलाय. करीनच्या पुस्तकामध्ये छळाची यादी देतो, बरोबर आहे ना. नद्यावरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, पुष्कळ उपास तापास, पुष्कळ उघडा वागडेपणा, आगोनिक छळ, छड्यांचा मार, बंदिवास, नद्यावरील संकटे, समुद्रावरची संकट, संकटासारखी लिस्ट जर आम्ही पाहिली, प्रभू येशूचे संकट देखील कमी आहेत इतके संकट कोणी भोगले, प्रेषित पौलाने भोगले, बरोबर आहे ना. आणि एक असाधारण असणाऱ्या मनुष्याला परमेश्वराने एवढं सामर्थ्याने उपयोगात आणलं ना, जग हलवून सोडलं. हालेलुया. जग काय केलं, हलवून सोडलं. आणि म्हणून नेहमी आम्हाला आमची ओळख असायला पाहिजे. तुम्हाला आणि मला अशा विशिष्ट उद्देशासाठी परमेश्वराने बोलवलं ना, आम्ही साधारण राहत नाही, आम्ही असाधारण आहोत जेव्हा देवाचा अभिषेक तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतो. हालेलुया. आणि म्हणून संख्यात्मक रीतीने हजारो येतात, परंतु जर ते एक ना धड भाराभर चिंध्या असतील तर त्या चिंध्या गोळा करायच्याच कशासाठी. येताना मी पास्टर विशाल बरोबर चर्चा करत होतो आणि त्यावेळेस मी म्हटलं, मंडळीत जे समर्पित लोक आहेत ना, मी मंडळीसाठी मेहनत घेतो. आमच्या चर्चमध्ये जवळ 15-20 जण वचनाची सेवा कार्य करणारे आहे. डिसायबल चर्च आहे. 2-2, 3-3 तास संदेश चालला जातो. लेकरे हालचाल करत नाही, कोणाची घड्याळाकडे लक्ष नसतं. कारण आपली मानसिकता फक्त ही झाली, 45 मिनिटं माणसाची क्षमता आहे, बरोबर आहे ना. मग दिवसभर जे लेकरं शिकतात ते काही येडे झालेत का, बरोबर आहे ना. जेवढा अधिक वेळ आम्ही शिक्षणात देऊ ना, तेवढं अधिक आमची मंडळी आणि आमचं आध्यात्मिक जीवन वाढल्या वाचून राहणार. इथं हा म्हणतो माझा प्रयाण काळ काय झालाय, जवळ आलाय. आणि तरी देखील त्याची अपेक्षा ही आहे की अधिक किती लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो. हा, एवढा छळ झाल्यानंतर देखील म्हणतो मला रोमला जायचंय, मला रोम पाहायला पाहिजे. काय पाहायला पाहिजे, रोम पाहायला पाहिजे. आपण काय बंदिवासात आहोत का, आपण काय छड्यांचा मार खाल्लाय का, किती प्रवास करतो आपण. हा, एक काळ असा होता, माझी बॉडी अशी आहे, पुण्या भागात मी सेवा कार्य करायचो, इतका खतरनाक रोड, 200-300 किलोमीटर डेली रनिंग असायची. असं वाटायचं मनके देखील गळून पडतील, मनके देखील काय होतील. 20 वर्ष धावतोय. किती वर्ष, 20 वर्ष झालं धावतोय. हा, बिशप साहेबांसमेत गेलो आणि त्यांची धाव पाहून खूप आनंद वाटला. किती सेवक धावत आहे, इतके धावत आहेत ना. आणि आज प्रभूने इतकं जंजाळ दिलंय ना, देवाची स्तुती असो. हालेलुया. देवाची स्तुती असो. जे आत्म्याने काम करतात ना, त्यांना इतरांची लेकरं सांभाळायचीच गरज नाही. त्यांच्यामध्ये प्रभू क्षमता देतो. प्रेषित पौल म्हणतो मी त्यांना जन्म दिला आहे. मी त्यांना काय दिलाय, जन्म दिला. दुसऱ्याच्या पायावर कधीही बांधकाम करायचं नाही. दुसऱ्यांच्या लोकांना आपल्या मंडळीत कधी अलाउड करायचं नाही. चाहे किती पैसे देणारे असू द्या. आमच्यासाठी पैसे महत्वाचे नाही, आमच्यासाठी अभिषेक महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस तो जीवनात असेल ना, जिथं जातात तिथं चमत्कार होतील. हालेलुया. जिथं जातात तिथं चमत्कार होतील. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. प्रेषित पौल म्हणतो माझा प्रयाण काळ जवळ आलाय. पुढे वाचा. युद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. 3 गोष्टी. जे सुयुद्ध ते मी केले आहे. ते मी केलं आहे. दररोजच्या जीवनामध्ये युद्ध करा. कोणाबरोबर, कोणाबरोबर, सैतानाबरोबर. आपलं ठराविक उत्तर आहे, बरोबर आहे ना. सेवक या नात्याने ज्या माझ्या जीवनासाठी अनावश्यक असणाऱ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत ना, त्या माझ्यातून दूर कशा जातील त्याच्यासाठी युद्ध करा. बरोबर ना. मग सेवक मी जर आहे तर व्याभिचार माझ्या जीवनात नको. बरोबर ना. का मंडळीतली एखादी मुलगी मला सुंदर वाटावी,
बरोबर ना? काय एखाद्याशी व्यभिचार करायची मी अपेक्षा बाळगावी? कोणाचं प्रतिनिधित्व करत आहोत तुम्ही आणि मी? ख्रिस्ताचं. बरोबर आहे ना? आणि ज्यावेळेस त्या देवाचं प्रतिनिधित्व आपण करतो ना, आपल्या त्या कृतीमुळे आपली लायकी काय, कोण ओळखतंय आपल्याला? आपल्या बापाचं नाव कमी होतं. आणि माझ्या जीवनात ही अपेक्षा कधीही नसणार. जो माझा जगी बाप होता त्याच्यासाठी देखील माझ्या मनात अतिशय मोठा रिस्पेक्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा रिस्पेक्ट माझ्या स्वर्गीय बापाबद्दल आहे. हालेलुया. जगातलं प्रत्येक अयोग्य गोष्ट मी त्याच्यासाठी त्यागून टाकली. का? कशासाठी? कारण मी सेवक या नात्याने त्याच्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. व्यभिचार युक्त जीवन जर जगले तो बाळक एका मंडळीला लीड करील का? पवित्र शास्त्रामध्ये एली याजकाचे 2 मुलं हापणे आणि फिनहास दर्शन मंडपाच्या द्वाराशी असणाऱ्या स्त्रियांशी त्याने कुकर्म केले. बरोबर ना? आणि असं म्हटलंय, ज्या गोष्टी विश्वासणाऱ्यांसाठी होते त्यांनी बळजबरीने हिसकावून घेतल्या, दादागिरीचं जीवन जगले. पैसा हा त्यांचा अपेक्षित होता. आणि ज्यावेळेस त्यांचा विनाश झाला ना, अख्खं घर एका दिवसात नष्ट झालं. बरोबर ना? आम्हाला देवाच्या न्यायाची भीती आमच्या जीवनात असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस सेवक या नात्याने आम्ही सेवा कार्य करतो ना, शमशोनाच्या जीवनातून शिका. एवढा अभिषिक्त असून दलिलेने त्याचं जीवन नष्ट करून सोडलं. बरोबर आहे ना? मग का दलिलेला चान्स कोणी दिला? कोणी दिला? शमशोनाने दिला. बरोबर ना? बरोबर. सिंहाला फाडण्याचं सामर्थ्य होतं, परंतु आपल्या वासनेला थांबू शकला का? सुयुद्ध करा या गोष्टीसाठी नको का? आमचे डोळे पवित्र असायला पाहिजे. काय नको का? एखाद्या बहिणीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, शमूएल म्हणतो मी कोणावर बलात्कार केला का? नाही ना. साक्ष नव्हती का त्याची? ती साक्ष नव्हती का शमूएलाची? इतका अभिषिक्त असणारा संदेष्टा, जो जन्मापासून देवासाठी वाहिलेला होता, सोडलेला होता, आणि मरेपर्यंत त्याने आपली अशी साक्ष ठेवली ना, ज्याच्या गर्वी देवाने राजांना अभिषेक करण्यासाठी त्याची निवड केली. हालेलुया. कशासाठी? राजांना अभिषेक करण्यासाठी. बरोबर आहे ना? म्हणून आमचं जीवन ज्यावेळेस आम्ही देवामध्ये राखतो ना, ते जीवन परमेश्वर इतक्या सामर्थ्याने उपयोगात आणतो ना, सैतान आम्हाला कुठंच रोखू शकणार नाही. आणि आमच्या मुखात शब्द काय असतील माहितीये का? दम आहे तो रोखले. हे हवेतले नाही बरं का, हे आत्मिक शब्द आहेत. हे आत्मिक शब्द आहेत. हालेलुया. बरोबर आहे ना? आणि ज्यावेळेस आम्ही युद्ध करतो, इथं म्हटलंय मी सुयुद्ध केलं. मग दुसरी गोष्ट, आलिशाला त्या पैशाचं काही वाटलं नाही. एलियाला पैशाचा मोह नव्हता. इतकं सेवा कार्य सामर्थ्य होतं की कावळे येऊन जेवण चारायची. बरोबर ना? परिणाम नंतर असा झाला, एका विधव्याकडे जावं लागलं, भाकर मागावं लागली, परंतु त्याने आपलं जीवन पतनामध्ये कधीच नेलं नाही. त्याच्या जीवनात पैशाचा मोह कधीच आला नाही. बरोबर आहे ना? म्हणून सेवा कार्यामध्ये देव आमच्यासाठी प्रथम आहे, पैसा आमच्यासाठी नेहमी दुय्यम असायला पाहिजे. परिषद पौल काय म्हणतो? केर कचरा आहे. काय आहे? केर कचरा आहे. तसंच आहे. पैसा आमच्यासाठी महत्वाचा नाही. आमच्यासाठी कोण महत्वाचा आहे? देव महत्वाचा. म्हणून इथं सुयुद्ध केलं. पुढे काय म्हटलंय? धाव संपवली आहे. धाव संपवली आहे. कुठपर्यंत जाणार आहोत? कुठपर्यंत? यहुदाला परमेश्वराने अत्युच्च पद दिलं, खजिनदार. बरोबर ना? अनेकांच्या आवडीचं पद आहे ना खजिनदार. काही काहींना लय आवडतं खजिनदार पद. प्रभू म्हटलं देऊन टाक याला, टॅलेंट आहे याच्यामध्ये, कमीत कमी प्रभूच्या सेवेचा पैसा पाहून तरी याची तृप्ती होईल. बरोबर आहे ना? झाला का? नाही झालं ना. का? मूळ अंतःकरणात होत, पापाचं मूळ. बरोबर आहे ना? नष्ट होईल का?
म्हणून सेवक या नात्याने आमचे साक्ष असायला पाहिजे की कोणाचाही आमच्यावर ठपका नको, पण यांनी 10 रुपयाला मला फसवलेलं आहे. आमच्या मंडळीत तुम्ही येऊन विचारू शकता, सोशल मीडियावर माझ्यावर लेख टाका, एखादा पठरे पास्टरने कोणाला 10 रुपयाला फसवलं का. हा, नाणं वाजलं पाहिजे बरं का. नाणं काय झालं पाहिजे, वाजलं पाहिजे. आपली साक्ष दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे, आपली साक्ष देवाच्या गौरवासाठी असायला पाहिजे. हालेलुया. हे जीवन जगा. आणि म्हणून पुढे म्हटलंय, धाव संपवली आहे, विश्वास राखलाय. एवढं मोठं पद दिलं यहुदाला, शेवट कसा झाला, फाशी घेऊन मारावं लागलं ना. 2-3 दिवसापूर्वी कोणी लेख जर माझा वाचला असेल तर मी उल्लेख केलता, कारण 2026 ला शुद्धीकरण मोहीम सुरू केली ना मी सर्वत्र. हा, मोठं वॉशिंग मशीन घेतलंय. काही काही म्हणतात पठारे पास्टर निडरपणे टाकतो, पठारे पास्टर नाही टाकत. तिथं अभिषेक आहे जो सामर्थ्य देतो. हा, आणि तिथं पोटा पाण्याची सेवा नाही, काही केलं तर हे व्हायला पाहिजे, काही गरज नाही. हा, ज्याने बोलवलं तो आमची काळजी घेण्यासाठी काय आहे, समर्थ आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या यहुद्याचं जीवन पाहतो, फाशी घेऊन मारावं लागलं, तो खाली पडला, त्याचं पोट फुटलं. डोकं का म्हणून नाही फुटलं, पोटच का फुटलं. पोट हे त्यांचं दैवत होतं, बरोबर आहे ना. सेवा कशासाठी होती, पोटासाठी. आणि सगळे आतडे बाहेर पडले म्हटलं. कसं ऑपरेशन आहे, हा, सगळे आतडे काय झाली, बाहेर पडली. आणि सगळ्यांनी काय पाहिली, दुर्दशा. सेवक या नात्याने सेवा कार्य करत असताना हा, कशी धाव संपवली, भयानक संपवली ना. आमची धाव कशी असायला पाहिजे, तुझ्यासाठी न कोमजणारा हार त्याने ठेवलेला आहे. हालेलुया. तुझ्यासाठी तो म्हणतो, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिला, मी पुष्कावर तुझी काय करीन, नेमणूक करीन. खूप आशीर्वाद आहेत. आणि म्हणून त्याने धाव संपवली. त्याची धाव अशा प्रकारे संपली, आम्हालाही धावायचं आहे. आज पौल आहे का, आज पौल आहे का, आज पेत्र आहे का, प्रेषितांपैकी कुणी आहे का, कोण आहे आज, तुम्ही आणि मी आहोत, नाही का. मग जसं त्या काळासाठी त्याने त्यांच्याकडून अपेक्षा केली, आजच्या काळासाठी प्रभू कोणाकडून अपेक्षा करतो, म्हणा माझ्याकडून अपेक्षा करतो, तुमच्याकडून अपेक्षा करतो, तो माझ्याकडून अपेक्षा करतो. आम्ही बेस्ट ते त्याच्या गौरवासाठी करावं. हालेलुया. आम्ही बेस्ट ते कोणाच्या गौरवासाठी करावं, देवाच्या गौरवासाठी. अगोदरही मी म्हटलं, संख्यात्मक रीतीने देव काम करत नाही, नाहीतर मुठभर लोकांनी जग हलवलं असतं का. मागच्या काळामध्ये परिस्थिती ही झाली, काही लोकांनी चॅलेंज केलं ख्रिस्ती लोकांना, अमुक तमुक मंडपही तुझा राहू दे, लोकही तुझे राहू दे, मी असाच येतो. देव काय करतो पहा, नाही का. एलिया समान कधीतरी चॅलेंज देण्याचं सामर्थ्य नको का, नको का. मागच्या काळामध्ये मंडळीतले 2 लहान लेकर मरण पावले. शेंडी पोखर्डी दोन्ही गाव आमचे त्या ठिकाणी होते, स्मशानभूमीमध्ये. 1.5 तास संदेश दिला. किती तास, कुठं, स्मशानभूमीमध्ये. आतापर्यंत तुम्ही पाहिलं का, स्मशानभूमीमध्ये आलेले सगळे लोक, जे लहान लेकर पतंग उडवताना मरण, सगळ्या लोकांनी प्रार्थना केली स्मशानभूमीमध्ये. मी म्हटलं 2 लेकरे गेले, त्यांना तर आपण नाही मागवानुवर अनेक आत्मे ख्रिस्ताच्या राज्यामध्ये तारण्यात आले पाहिजे. हालेलुया. नाही का. हा, नकारात्मक स्थितीतून सकारात्मक गोष्टी घडवण्याचं सामर्थ्य प्रभूने कोणामध्ये दिलं, आमच्यामध्ये. म्हणून आम्ही धाव संपवणार असायला पाहिजे. पुढे वाचा. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. किती मोठी गोष्ट आहे, आपल्यासाठी त्याने बक्षीस ठेवलं आहे. पुढे वाचा. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांना देईल. 9 वचन वाचा फळाचं. तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. बघा, या वचनामध्ये, अगोदर वाचलेल्या वचनामध्ये आम्हाला सेवकांसाठी ठेवल्या पारितोषिकाबद्दल आम्ही पाहतो, बरोबर आहे ना. आणि ते नक्कीच तो
त्याचं प्रगट होणं ज्यांना प्रिय आहे त्यांना तो देणार आहे. बरोबर आहे. आज आम्ही सेवक या नात्याने किंवा फेलोशिपच्या मीटिंग या नात्याने पौलाच्या लिडरशिपचा नमुना समजून घेणार आहोत, जो आपल्या मंडळामध्ये देखील काय होईल माहितीये का, लाभदायक होईल. मागच्या काही काळामध्ये मी काही जे देवाच्या आत्म्याने मला प्रगट केले अशा नमुन्यानुसार मंडळात कार्य केलं आणि त्याचा परिणाम हा झाला की आता मी जे उदाहरण सांगितलं ना तुम्हाला, 8-8, 10-10 वर्षाची लेकरं आमच्या मंडळीतले पतंग उडवताना मेले, परंतु त्यांचा आज देवावर क्रोध नाही. ते आजही मंडळी स्ट्रॉंग आहे, एकही मी गमावलं नाही. समजतं का? मग भाराभर झांजाळ घेऊन बसण्यात काही फायदा आहे का? एका सेवकांनी मला म्हटलं, पाळक साहेब, दुष्ट आत्म्याने ग्रसित जर कोणी असले तर आमच्याकडे पाठवून द्या. कशाने? म्हटलं बरं, चांगलं झालं. कोणाकडे पाठवून द्या? ज्यावेळेस मी सेवेला सुरुवात केली सगळे दुरात्म्यावालेच होते, सगळे जादूटोणीच ग्रस्त होते. परंतु आज जर तुम्ही मंडळीत येताना एकही दुष्ट आत्म्याने ग्रसित व्यक्ती नाही ठेवला बरं का, कारण तो अभिषेक माझ्यामध्ये राहतो. परंतु काहींनी पाळून ठेवलेत. समजलं ना? पाळून ठेवलेत. कशासाठी? आल्यावर थोडी हालचाल करा, म्हणजे माझ्यातलं तरी सामर्थ्य फील होईल लोकांना. बरोबर आहे ना? एका ठिकाणी गेलो प्रार्थनेला, वचनाची सेवा चालू होती. अरे अख्ख्या मंडळीमध्ये भूत इकडे तिकडे नाचत होते. हे इकडे उड्या मारते, ते तिकडे, काही तर त्या झोंबी सारखे वर स्टेजवर चालले. म्हटलं लय सापडून ठेवलेत बाबा, हे वर्षानुवर्षाची मेहनत आहे. ते काय माहितीये का? मला पहा आणि पान फुलवा ही सेवा आहे ती. स्लोगन चांगली, मला पहा आणि पान फुलवा. काही नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे का? मत्तई 10 मध्ये प्रभूने एक सेवा दिली, भूते काढा. काय करा? त्यांना पाळू नका. 4 खेटा, 10 खेटा. अरे म्हातारे झाले तरी त्यांच्या खेटा संपल्यात का? नाही ना. किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. बाळासाहेब अजूनही निघा ना. कसं निघन? तो काढायचीच इच्छा नाही त्याची, आणि जरी इच्छा झाली निघायला तर पाहिजे ना त्याच्याने. खरंय का खोट आहे? खरंय का खोट आहे? देव शिकवतोय का आज काही? ही आमची सेवा असता कामा नये. बरोबर आहे ना? जर मुक्ततेचं सामर्थ्य प्रभूने आमच्यामध्ये दिलं तर आम्ही त्याच्यासाठी काम करावं. आता इथं 9व्या वचनामध्ये आलं, तिथं तो म्हणतो, वाचा 9 वचन. करून माझ्याकडे लवकर ये. तिमोथेला तो म्हणतो, तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. लवकर, उशीर करू नको. आमच्या मंडळीमध्ये किंवा आमच्या मंडळीमध्ये जे प्रियजन प्रभूने आम्हाला दिले ना, ते आम्हाला सपोर्टिव्ह असायला पाहिजे, नाही का? आणि जोपर्यंत आम्ही लीडरशिप बांधत नाही ना, आमचं काम पुढे जाणार नाही. जाईल का? बरोबर आहे. कितीही लोक आम्ही गोळा केले, परंतु जर ते लोक शिष्यत्वाच्या प्रक्रियेतच आले नाही, काय म्हटलं मी? शिष्यत्वाच्या प्रक्रियेत आलेच नाही, ती मंडळी येत नाही. बनवतात का शिष्य? प्रामाणिकपणे सांगा बरं. पाळक साहेब, तुम्ही नवीन आहे. किती मंडळ फुटल्यात आमच्या आम्हाला माहिती. बरोबर आहे? हेच आहे ना? म्हणून हाताने दुखणं कशाला वैताग वाढवायचा. बरोबर आहे ना? जाऊ दे ना मंडळी. देव ज्यावेळेस एका ठिकाणी इतरची सोडून दिली, काय कमी आहे का? देव भरभरून देणारा नाही का? मागच्या काळामध्ये पास्टर विशाल, मी पुन्हा भागामध्ये, यवत भागामध्ये सेवा कार्य करायचं. 200-250-300 लोक असायचे. आणि त्यावेळेस पास्टर विशाल गाडी चालवायला असायचं. तेव्हा पाळसाहेब कुठं जायचं? त्याला म्हटलं, या गाडीचं तोंड जिकडे वळालंय तिकडे चल. खरं सांगतोय बरं का? कुठं चल? या गाडीचं तोंड जिकडे वळालं तिकडं चल. प्रभू म्हणतो, माझे मेंढर सगळीकडे आहे. हे तर मान्य आहे. मग ते शोधायचे कोणी? आणि देव इतकं अद्भुत कार्य करायचा ना, त्याच्या मुखातून शब्द होते, प्रेषितांचे कृत्य मी वाचले, परंतु आता जे आहे सेवा कार्यात मी डोळ्यांनी पाहत आहे. नको का?
नको का? आमचं सेवा कार्य सामर्थ्याने भरलं नको का? का आयात करायचे? कुठून? पंजाब. अरे चाललं ना महाराष्ट्र पंजाब मध्ये. कुणी घाण केली? कुणी घाण केली? समजायला नको का? वचनाचे शिक्षक येतात, ते मंडळीला वचनामध्ये मुळवतात, आणि जेव्हा ती मुळवली जाते ना, त्या स्थानिक मंडळीसाठी ती काय होती? आशीर्वादाची कारण आहे. परंतु जेव्हा आरोग्यवाले येतात ना, त्यांना आपल्यातली कमतरता दिसते. ते म्हणते माझ्या पालकापेक्षा हा सुपर पॉवर आहे. बरोबर आहे ना? का त्यांनी तुमच्यामध्ये राहावं? जर तुमच्यात नाहीच काही, तर त्यांना पंजाबला जायला काही रोकायची काही गरज आहे का? बरोबर आहे ना? म्हणून ज्यावेळेस आपण एखादा इन्व्हाइट करतो ना, आपल्या मंडळीचा झोक आरोग्यदानाकडे ठेवू नका, वचनाच्या शिक्षणाकडे ठेवा. नाही का? गरजेचं नाही का? वचनाच्या शिक्षणावर ठेवा आणि बॅलन्स ठेवा दोन्हीचाही. पण पहिलं आरोग्यदान देखील आपल्या मंडळीत असायला पाहिजे आणि वचनाचं शिक्षण देखील असायला पाहिजे. जर केवळ आरोग्यदान असेल तर जे वचनाचे तहानेले भुकेले आपल्या मंडळीत राहतील का? नाही राहणार. बरोबर आहे? ते आपलं सोडून देतील, कारण निसत्व शिक्षण आहे ना. परंतु जिथं आरोग्यदानही असेल आणि वचनाची सेवा असेल, सगळे लोक कुठं असतील? मंडळीमध्ये असतील. केवळ वचनाची सेवा आहे, आरोग्यदान नाही, ते लोक येतील का आपल्याकडे? बोटावर मोजणं इतकं लोक म्हणून बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. इथं तिमोथेला प्रेषित पौल म्हणतो, तू होईल तितकं लवकर माझ्याकडे ये. म्हणून तिमोथे याला प्रेषित पौल आपला मुलगा म्हणतो. बरोबर ना? प्रेषित पौलाने एखाद्याला मुलगा म्हणावं म्हणजे त्याचं कॅरेक्टर कसं असेल बरं? बरोबर आहे ना? काही वेळेला आपल्यातल्या चुका सांगणारे लोक आपल्या आसपास असायला पाहिजे. काय सांगणारे? माझ्या ज्या फ्रेंड सर्कल मध्ये पाळक वर्ग आहे त्यांना मी सांगतो, माझ्यात चांगलं काय ते सोडून माझ्यात ज्या उणीव आहे ते सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगली सेवा करेन. बरोबर आहे ना? परंतु एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण एखाद्या सेवकाला म्हणतो, दादा इथं जर चेंज केलं तर बरं होईल, आला मोठा, जाऊ दे मग. बरोबर ना? महत्वाची गोष्ट नाही का? इथं म्हणतोय तू होईल तितकं करून लवकर माझ्याकडे ये. आमच्या मंडळीत सपोर्टिव्ह लोक असायला पाहिजे. काल ज्या गावाला आम्ही होतो, जवळजवळ अख्खी मंडळीच होती आमची. 3-4 गाड्या घेऊन आम्ही गेलो. एका परिवारात कार्यक्रम होता आणि त्या गावामध्ये सेवा काळाच्या स्टार्टिंग निमित्त आम्ही व्हिजिट केली. रात्री 12 वाजले. परंतु यामध्ये अचानक मी कोणाला सांगणार, मंडळीतले प्रियजन असतात, हा 5 रुपये झाला, अशा अनेक तरुण वर्ग आहे. आणि त्याच्यामध्ये गायकवाड ब्रदर म्हणून आहेत, त्यांना म्हटलं आज वचनाची सेवा तुम्ही करायची. अगोदर नाही सांगणार 2-3 दिवस, तसं नाही, वेळेला सुवेळ यावेळी काय कर, तयार राहा. त्यावेळेस आपल्याला पडताळणी होते, हा किती पाण्यात आहे. जर तोच पाण्यात नाही म्हटल्यावर आपण किती पाण्यात आहे त्याची पडताळणी नाही होत का? आपण जर त्याला शिकवलंच नाही तर वाढन का तो? म्हणून लिडरशिप मध्ये आम्ही काम करत असताना शिष्यत्व वाढवा. काय वाढवा? शिष्यत्व. हा, तुटफुडीकडे लक्ष देऊ नका. परंतु जेव्हा आधीचे ते राहतील ना, आमचं काम अधिक सामर्थ्याने केल्या वाचून राहणार नाही. इथं तिमोथेच्या समान व्यक्ती कोणाबरोबर होते? प्रेषित पौलाबरोबर. 10 वचन वाचा. कारण देमासला ऐक सुप्रिय बस असल्यामुळे, इथं म्हटलंय, कारण देमासला ऐहिक सुख प्रिय होत. कधीही सेवा कार्य करत असताना तुलनात्मक सेवा कार्य नका करू. तुलनात्मक म्हणजे कसं? बाकीचे 4 व्हीलर मध्ये आले, त्या डोळे बंद केले का? अरे प्रभू तू दिसत नाही का मी तुला? ऐसो वैसो को दिया है, कैसो कैसो को दिया है, मुझको भी थोडी लिफ्ट करेंगे. प्रभू म्हणणार एलिया समान नेतो तुला वर, येतो का? तुला नेतो वर, येतो का? बरोबर आहे ना? प्रभूने पायी पायी सेवा केली, आपल्याला 2 व्हीलर दिली. आनंदात नको करायला? नको का? ठीक आहे ना, देवाची कृपा नाही का ती? कृपा आहे ना ती. 2 व्हीलर वर आहेस, सांग ना काय फरक पडतो त्याने? बरोबर आहे ना? एखाद्याने सरी घातली
आपण लगेच काय फरक नाही. एखाद्या सेवकाला देवाने ब्लेस केला, आनंदाची गोष्ट आहे. पालक वर्ग उत्तम स्थितीत असावं ही चांगलीच गोष्ट आहे. सगळ्यांकडे उत्तम उत्तम वाहन असायला ही देखील आनंदाची गोष्ट आहे. परंतु अजून जर तुझा समय नाही आला ना, ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीमध्ये प्रभूला धन्यवाद द्यायला शिक. त्यावेळेस बॅलन्स राहशील. बरोबर आहे का नाही? परंतु ज्यावेळेस तुलनात्मक रीतीने पाहतो ना, अरे त्याच्याकडे आता आला सेवेत, गाडी घेतली, घोडी घेतली, अमुक त्याच्या हातात. माझ्याबरोबर काय माझे आमचेच पठारे आहेत एक बंधू, त्यांच्या हातात जर तुम्ही येणार दिवसात तुम्हाला भेटायला आणि हाताला आपल्या दोन्ही किती बोट आहेत? 10 बोट आहेत. त्याच्यापैकी 8 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या असतात. किती बोटामध्ये? मी म्हटलं हे कशाला मोकळं ठेवले? त्याची बायको म्हटली 12 आहेत. म्हटलं म्हणजे हे 10 झाले, 2 अंगठ्यात का जोडव्यासारखे? बरोबर ना? मग त्याला दिलं, मग मी अपेक्षा बाळगायची का मलाही पण माझ्या हातात पाहायला पाहिजे? मग पॉलिसी आणून घालतो का? काही गरज नाही, समाधानी राहणार. बरोबर आहे? एखाद्याकडे मंडळी प्रभूने वाढवली, चर्च दिलं त्याला, देव त्याच्यापेक्षा उत्तम तुला देईल, त्याच्यात आनंद कर. नको काय का भावबंदकी पाळका पाळकामध्ये? अरे त्याची ग्रोथ नको व्हायला, त्याची लायकी नाही प्रभू. अरे पण प्रभू त्याचा अंतकरण पाहतोय म्हणून तो ब्लेस केलाय ना. आणि जर समजा टोप्या घालून जरी झालाय ना, ते वेळेला तो करीन ना बेरीज वजा बाकी जे काय असेल ते. कशाला डोकं लावतो? खरंय का खोट आहे? आणि म्हणून कधीही तुलनात्मक रीतीने सेवा कार्य करू नका. इथं म्हटलंय देवासला ऐहिक सुख प्रिय होत. कशासाठी सेवा कार्यात आलोय? एक सेवक म्हटला, माझे सहकारी नवगिरे पास्टर, त्यांनी सांगितलं म्हणे काल पाळक भेटले. ते म्हटले मला सेवेत काहीच नाही मिळालं. म्हणजे आला कशासाठी होता? मला सेवेत काहीच नाही मिळालं. अरे मग चोऱ्याचा धंदा कर. जोपर्यंत कोणाच्या नजरेत येणार नाही तोपर्यंत आनंदात चालत. नंतर तुझ्या जेवणा खावण्याची गव्हर्नमेंटने सोय केली, अजून काय करायचं देवाने? बरोबर आहे का नाही? ह्याच्यात पडूच नका. आमचं विजन क्लिअर असायला पाहिजे. असं म्हटलंय स्वतःच्या खर्चाने शिपाईगिरी करेल असा कोण आहे? परंतु इथं अनेक जण जे बसलेत ना, स्वतःच घर जाळूनही कोळशाचे धंदे करणारे आहेत. आहेत का नाही? आहेत का नाही? जाताना 300 रुपयाचं पेट्रोल जाळायचं, येताना 20 रुपये घेऊन यायचे. कोणता बिझनेस आहे बोल? बरोबर आहे ना? बरोबर आहे. वरून 2 घंटे त्यांच्या दुरात्म्यासाठी झटायचं. निघ. हा बरोबर आहे ना? निघ. बरोबर आहे ना? वरून पोटातही काही नाही, येणा देऊन कातडे वर आले तरी म्हणतो निघ. ते सैतान राव दे ना मला. नाही 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 निघ. किती घेऊन आला? परंतु जेवढं तुम्ही इथं पेरता ना ते काउंट होतं. हालेलुया. 2 उदाहरणं देईल. दुर्लक्ष करू त्यांच्या बोलण्यामुळे, परंतु जे कडक बोलतात ना त्यांच्या हृदयात काही नसतं. परंतु जे मुके आहेत ना जे मुके आहेत ते कसे? ते भयानक आहेत ते. बरोबर आहे ना? म्हणून डायरेक्ट बोलणाऱ्या व्यक्तीला असं म्हटलंय ताडण करणारा बरा नको का? त्या प्रभूच्या सेवकाची देखील वाणी प्रभूने ऐकली. त्याच्या मुलाला देखील काय दिला? जॉब दिला. देवाचं वचन सांगतं धार्मिकाची संतती मी कधीही भिकेस लागलेली पाहिली नाही. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये धार्मिकतेची लेवल अशी करायची ना, त्या दाविदा समान आपले लेकर जे शेळ्या मेंढ्या मागे असणारे त्यांना प्रभूने म्हणावा शेळ्या मेंढ्या चालायची तुझी लायकी नाही, तू इस्रायलचा राजा हो. हालेलुया. हालेलुया. मग भलेही तिथं अगोदर शौल बसलेला असू द्या, तुमच्या दाविदासाठी तो शौलालाही काढून टाकण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये हा विचार करू नका नोकऱ्या नाही, नोकऱ्या आहेत, फक्त आमची देवाच्या नजरेतली पात्रता वाढायला पाहिजे, जेणेकरून त्या स्थानावर आमच्या लेकरांना तो ठेवेल. नाही का? म्हणून या दिवसामध्ये आपल्या लेकरांसाठी ही अपेक्षा बाळगा, जर आम्ही प्रामाणिकपणे देवाचं काम करतो ना,
आमचे लेकर नेहमी नंबर 1 असणार, कारण आम्ही ख्रिस्ताला नेहमी आमच्या जीवनामध्ये नंबर 1 ठेवलेला आहे. हालेलुया. बरोबर ना? मग ज्यावेळेस त्यांच्या जीवनात आनंद येतो, तो आम्हाला दुःख देईल का? योसेफ चरित्रात नंबर 1 होता, जेलमध्ये गेला, विश्वसनीय होता. बरोबर ना? परंतु देवाने त्याला मिस्रचं अधिपती पद दिलं, कारण विश्वसनीयता होती. जर तुमच्या ठाई आणि माझ्या ठाई विश्वसनीयता आहे, देव आम्हाला खालच्या स्तरावर ठेवील का? मग सेवा कार्यामध्ये हे पाहू नका, त्याच्याकडे पैसे आहे म्हणून तो करतो. नाही नाही नाही, सेवा पैशाने होती का? सेवा पैशाने होती का? नाही होत. सेवा अभिषेकाने होते. हालेलुया. आणि जर तसं असतं तर मोठमोठे श्रीमंत नसते निवडले का? मूर्खांची निवड प्रभूने का केली असती? कारण प्रभूची इच्छा आहे मूर्खांकरवी शहाणे लज्जित व्हावे, की याला देव कसा उपयोगात आणत आहे. एकदा एक फॉरेनर आले एका सेवकाकडे आणि त्यांनी क्रॉस दाखवला दुरात्म्याला. सी दिस. काय दाखवला? आता दुरात्म्याला ते समजा तो काही निघून जाय ना त्याच्याकडे. असाच आपल्या गावरान पाळकाला तो म्हटलं, प्रभू येशूच्या नावात सांगतो निघ. गेला ना निघून. फॉरेनर म्हटलं, काय केलं? अरे सीधीच नाही बाबा. काय सीधीस? आता काय मग काय लाकडाचे मोठाले क्रॉस घेऊन घोताडांना दाखवायचे? निघ. नाही ना. कुठं असायला पाहिजे? आतमध्ये. ज्यावेळेस आत असतो आणि प्रामाणिकता जीवनात असते ना, देव आम्हाला उंचावतो. विनाकारण म्हटलं का? प्रथम त्याचं राज्य व धार्मिकता नीतिमत्व मिळवा, म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. सगळ्या गोष्टी. बरोबर आहे ना? मग आम्ही सेवक या नात्याने प्रामाणिकता नको का? मागच्या काही काळामध्ये तेलंगणा, आंध्रा, गडचिरोली, छत्तीसगड या भागामध्ये मी सभा केल्या आणि गेल्यानंतर जवळपास अर्धा पाऊण तास पाळकांना गुडघ्यावर ठेवलं. कसे राहणार गुडघ्यावर? अनुभवच नाही ना. बरोबर ना? बोल बच्चन किती काळ चालणार आहे? किती तास? पाऊण तास गुडघ्यावर होते. देवाने त्यांच्या जीवनात मोठं काम केलं. त्यांनी संजीवन अनुभवलं तिथं. नको का? आमचं जीवन तसं नको का? म्हणून पैशापासून देमासला ऐहिक सुख प्रिय होता. आम्ही कशासाठी आलो? आमचं विजन क्लिअर असायला पाहिजे. पैशाच्या मागे पडू नका. ज्यावेळेस देवासाठी तुम्ही चांगलं जीवन जगाल ना, पैसा तुमच्या मागे पडेल. नाही का? मागच्या काही आपल्याला प्रेषित पौल म्हणतो, घेण्यापेक्षा नाही का? आणि जे हात आशा असतात ना, ते नेहमी भरेल असतात. जे हात आशा असतात ते नेहमी भरेल असतात. आज ज्यावेळेस त्या जागेकडे मी पाहतो ना, मला एकच गोष्ट दिसते. काय? किती अगाध देवा तुझी कृपा आहे. नाही का? आपली लायकी आहे का? आपली पात्रता आहे का? होईल का आपल्या क्षमतेने? नाही. आणि जिथं आमची क्षमता अपुरी पडते ना, तिथं तो आम्हाला कृपा पुरवतो. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये चाहे आज आम्हाला चर्च नसेल, कधीच घाबरून जाऊ नका. चाहे आम्ही इतरत्र मंडळ्या घेत असो, कधीच गडबडून जाऊ नका. देव तुम्हाला उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. परंतु तो ज्यावेळेस देतो ना, अगोदर पडताळणी करतो आमच्या विश्वासाची, प्रामाणिकतेची. इथं म्हटलंय देमासला ऐहिक सुख प्रिय होतं. गेहजीचं जीवन आम्ही पाहतो. काय प्रिय होतं त्याला? पैसा. काय घेतलं? काय मिळवलं? कोड मिळवले. कशासाठी? पुढच्या पिढीसाठी देखील. बरोबर आहे ना? मग जर आम्ही गेहजी सारखं जीवन जगतो आणि जर आम्ही मंडळीला लुटणारे आहोत, लोकांना लुटणारे आहोत, तर आमचं तर सोडा, निम्म अर्ध उरकलाय ना, जाईन अर्ध निम्म. परंतु आमच्या पिढीसाठी आम्ही भयानक शापाची कापणी करत आहोत. नको का? मी ज्याचं वचन वाचा. सोडून तेसलिकास गेला, क्रिस्किल कलितियास व तीत कलिमेत गेला. लक्ष द्या. क्रिस्किस कुठे गेला? कुठे गेला? गलतियास. आणि पुढं तीत कुठे गेला? दालमियातास. अगोदर देमास होता, तिमोथी पौला बरोबर आहे. बरोबर ना? क्रिस्किस तो पण आहे. अजून कोण पुढं म्हटलंय? तीत. कुठे गेला तो? कसा होता हा तीत?
कशा आहेत आमच्या मंडळ्या? लक्ष द्या, सेवकांनी इकडे लक्ष द्या, कटाळून जाऊ नका. खूप मोलाच्या गोष्टी आहेत, कानाची खाज जिरवणारा, आनंददायक वाटतात, परंतु त्या करेक्शन करून जीवनात वाढवण्यास कॅपेबल नाहीत. परंतु ज्यावेळेस ताडण देणारं वचन येतं ना, ते आमचं सुधारणूक करतं आणि देवाच्या राज्यामध्ये आमची वाढ झाल्यापासून राहत नाही. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तीत कसं होता, कशी लिडरशिप आहे आमची मंडळामध्ये? किती लोक आहेत? प्रामाणिकपणे सांगा बरं, जेवढी मंडळी आहे सगळ्यांना प्रार्थना येते का? करायला एखाद्याने हात वर करा, मला आनंद वाटत नाही ना. त्यांना प्रार्थना शिकवायचं काम कोणाचं आहे? शिष्य म्हटले, प्रभूजी काय शिकवा? तुम्हाला लिडरशिप दिली, मग काम कोणाचं आहे? प्रार्थना शिकवणं आपलं नाही का? ह्याच संडेला पडताळणी करा. सगळ्यात शेवट ज्यांना कधी तुम्ही बोलवलं नाही त्याला मला प्रार्थना करतो काय म्हणणार? पाळत साहेब तुम्हीच करा. कुबड्या कोणी दिल्या? आपण घेऊन दिल्या का? अगोदरचा सिद्धांत, मला पहा पान फुलवा. यांना तिकडे कशाला जाऊ द्यायचं? वळसा इकडूनच जायला पाहिजे ना. कशाला जाऊ दे ना तिकडून तिकडे, त्याला देवाकडे. बरोबर आहे ना? तिथच्या पात्रात येऊ. वडिलांची नेमणूक वाचा बरं. मी तुला पेटात यासाठी ठेवून आलो की हा, लक्ष द्या. तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टीची व्यवस्था करावी. बघा, याला तिथला सांगतो, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टीची काय करावी? व्यवस्था करावी. पुढं, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. तू प्रत्येक नगरात काय नेमायचे? वडील. कोणाला ड्युटी दिली? तिथला दिली ना. लिडरशिपवर जबाबदारी सोपवली ना. का आपणच नाचणार सगळीकडं? तू वडिलांची नेमणूक कर. पुढं, ज्याला नेमायचे तो निर्दोष एका स्त्रीचा पती असावा. महत्वाची गोष्ट लक्ष द्या आता. ज्याला नेमायचं तो कसा? निर्दोष. जबाबदारी कोणा दिली? तिथला. तो एका स्त्रीचा पती असावा. मग याने चौकशी करायची नाही का? गरजेचं नाही का? चुकीच्या लिडरशिपवर जर लोक नेमले तर काय दुष्परिणाम होतो माहितीये ना? आज जे मग गिधाडच जर तिथं नेमले, ते मांस खाणं सोडतील का? मग तिथं चुकीची नियुक्ती झाली म्हणून ते काम झालं. बरोबर आहे ना? जे दशांश देतो त्याची नेमणूक करायची. कशासाठी? तुम्ही वडील. कुणाचे? योग्य आहे का? तो कसा असायला पाहिजे? एका स्त्रीचा पती. म्हणजे याने मागच राहायचं, त्याच्या पुढे लफडं नाही याचं. गरजेचं नाही का? गरजेचं नाही का? पुढे लफडं तर नाही याचं. एकतर त्याने त्याच्यावर वास ठेवायचा किंवा मंडळीतून खबर काढायची याचं जीवन कसं आहे, नाही का? आणि ज्यावेळेस असा वडील नेमला जाईल तो मंडळीसाठी लाभदायक नसेल का? हे तिथला कामगिरी सोपवली. पुढे वाचा जाता. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी. त्याची मुलेही कशी असायला पाहिजे? विश्वास ठेवणारी. झुलत येतात रस्ता पुरवणा त्यांना, कारण त्या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे कडाकडाने येतात. काही वेळेस तिकडेच पडतात. कोण येतो? वडील. त्याला स्वतःच्या लेकराचा बाप होता आलं नाही आणि तो मंडळीचा कोण आहे? बाप. बरोबर ना? गरजेचं नाही का? मग त्याचं पारिवारिक जीवन तिथं आलं. कुणाला पाहायचं सांगितलंय? तिथाला. आहे का आमच्याकडे तिथ? तो फक्त आम्ही इथंच ठेवलाय पाळक साहेब. याच्यात भरपूर आहे ना. मंडळीत कशाला तो नको का? तिथ वाचा असायला पाहिजे. पुढे वाचा. त्याच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून. त्याच्यावर बेतालपणाचा आरोप नको. पुढं, ती अनावर नसावी. अनावर नको. पुढं, अध्यक्ष हा